बऱ्याच ठिकाणी स्टाफ आणि या गोष्टीच्या बाबतीत किंवा एम्प्लॉई वेलफेअर यावर काम केलं जातं. याच्यामध्ये मी एक उदाहरण देतो. माझे एक क्लायंट आहे की त्यांच्याकडे स्टाफ रोटेशन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. मग काही वर्षापूर्वी त्यांनी त्याच्या कंपनीमध्ये, त्याच्या फर्ममध्ये पी-एफ त्याच्या ॲक्टर्ससाठी लागू केला. म्हणजे सिलेक्टिव्ह प्रोव्हिडंट फंड त्यांनी सुरू केलं. पगार कपात होती, ते इन्व्हेस्टमेंट करत होते. याबद्दल देखील पी-एफ सुरू केल्यानंतर त्यांना काही दिवसानंतर जाणवलं की त्यांचं स्टाफचं रोटेशन खूप कमी झालं. म्हणजे वर्षाला जिथे 8-10 माणसं सोडून जात होती, तिथे की अगदी 1-2 माणसांमध्ये त्याचं प्रमाण आलं. हे त्यांना वाटलं की ही संस्था चांगली आहे. तर मग ज्या पद्धतीने पी-एफ आहे, त्या पद्धतीने एम्प्लॉईच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा त्यांच्या इन्शुरन्ससाठी एखाद्या एम्प्लॉयरने काम केलं, तर स्टाफ टिकवण्याचं किंवा स्टाफ रोटेशनचं प्रमाण आपण कमी करू शकतो का? नक्कीच करू शकतो. मुळात एम्प्लॉईला काय हवं आहे? सिक्युरिटी हवी आहे, सन्मान हवा आहे आणि फ्युचर सिक्युअर पाहिजे. बरोबर. म्हणजे आज का त्याचा पगार सिक्युअर आहे, पण त्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो उद्याचा. आणि जर का तो आपल्या व्यवसायात एवढा वेळ देतोय, आपल्या व्यवसायाचा कणा आहे एम्प्लॉई म्हणजे. अगदी तो ऑफिस बॉयच आहे, पण तुमचा एक दिवस ऑफिस बॉय येऊ नका देऊ, मग तुम्हाला कळतं त्याचं महत्त्व काय आहे. बरोबर आहे अगदी. सो मग त्याच्यासाठी पण आपण देणं लागतो. त्या उद्देशाने जर का आपण ते करतोय, तर म्युच्युअल फंड्समध्ये काही ऑप्शन्स आहेत. जसं की ग्रुप एस-आय-पी. ग्रुप एस-आय-पी म्हणजे की एम्प्लॉयर काही अमाऊंट कॉन्ट्रीब्यूट करतो आणि एम्प्लॉईच्या पगारातून काही अमाऊंट त्याच्यामध्ये शेअरिंग, जसं पी-एफ. सो त्या पद्धतीनेच एम्प्लॉयरकडून ती इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यात एम्प्लॉईचं पण कॉन्ट्रीब्युशन असतं. सो त्यामुळे काय होतं ना, की तो कनेक्टेड आहे, की माझा मालक माझ्यासाठी काहीतरी करतोय. आणि ही जर त्याच्या मनामध्ये एकदा सिक्युरिटी येऊन गेली, की माझं भविष्य ते सिक्युअर आहे, याकडे तो कुठेच जाणार नाही. बरोबर. हां, यासोबत आपण एक गोष्ट करू शकतो, की त्यांचा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. कारण जर का त्याच्या घरात अडचण आली, तर फक्त आपणच असे आहे की आपल्याला तिथे मदतीला जावं लागणार आहे. आपल्याला पर्याय नाही. कारण तो जर का दिवसातनं 10 तास आपल्याला देतोय, दुसरं काही उद्योगच नाही, तर त्याच्या अडचणीमध्ये जाणं आपलं काम आहे. तर ते जर का तुम्हाला मोठी अमाऊंट पे करायची नसेल, तर तुम्हाला वार्षिक एकदा थोडीशी अमाऊंट पे करावी लागेल. ज्या सर्व एम्प्लॉईचा तुम्ही ग्रुप इन्शुरन्स मेडिक्लेम करू शकता. म्हणजे एम्प्लॉईचं मेडिक्लेम करून त्याचं हेल्थ पण त्यांनी सिक्युअर केली पाहिजे आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा उद्योजकांनी प्रयत्न केले पाहिजे. या दोन्ही गोष्टी केल्यानंतर जे स्टाफ पण आनंदी असेल आणि नक्कीच उद्योजकाला, व्यावसायिकाला त्यामध्ये मदत होईल.